वैष्णवी हगवणे आत्महत्येची पुनरावृत्ती पुण्यातील उरळी कांचन जवळ सोरतापवाडीमध्ये ही धक्कादायक घटना घडली। सासरच्या त्रासाला कंटाळून इंजिनिअरिंग विवाहितेनं आत्महत्या केली। दीप्ती मगर चौधरीनं 3 वर्षाच्या मुलीसमोरच गळफास घेऊन आत्महत्या केली। या प्रकरणी उरळी पोलिसांनी पती, दीर आणि सासू सासरे अशा चौघांविरोधात गुन्हा दाखल केला असून सासू आणि पतीला पोलिसांनी अटक केली। दीप्तीचं लग्न 2019 मध्ये झालं होतं, मात्र त्यानंतर सातत्यानं सासरच्यांकडून तिच्या चारित्र्यावर संशय घेत तिचा छळ करण्यात आल्याचा आरोप करण्यात येत होता। दीप्तीची सासू सुनीता चौधरी या भाजपच्या सरपंच आहेत, तर सासरे कारभारी चौधरी शिक्षक असल्याची माहिती आहे। आरोपी सासू सुनीता चौधरी या ऑक्टोबर 2025 मध्ये उरळी कांचन जवळच्या सोरतापवाडीच्या सरपंच झाल्या होत्या। यामधले जे 4ही आरोपी होते म्हणजे सासू, सासरा, दीर आणि नवरा हे 4ही फरार होते। त्यामुळे मगर कुटुंबियांची एक मागणी होती की आम्ही जोपर्यंत आरोपी सापडत नाही तोपर्यंत अंत्यविधी करणार नाही। आणि त्यापैकी त्यांनी काल रात्री म्हणजे तो पती आणि सासू यांना अटक केली। त्यांना 31 तारखेपर्यंतची PC लागू झालेली आहे। अजून 2 आरोपी फरार आहेत, पण ते आज उद्या 2 दिवसामध्ये निश्चितपणाने विशेष पथकाच्या माध्यमातून सोडून कळू। खऱ्या अर्थानं PCPNDT ॲक्टच्या प्रोसेसनुसार गर्भनिधन चाचणी करणं कायद्याने गुन्हा आहे आणि तरीसुद्धा पहिली मुलगी आहे म्हणून दुसऱ्यांदा प्रेग्नेन्सी राहिल्यानंतर 5 महिन्यानंतर तिचं ॲबॉर्शन केलं जातं। तर हे ॲबॉर्शन कोणत्या हॉस्पिटलमध्ये झालं, कोणत्या क्लिनिकमध्ये झालं, कोणत्या डॉक्टरांच्या थ्रू झालं, यामध्ये कोणत्या डॉक्टरांची लिंक आहे याची तातडीने कारवाई करायच्या सूचना ह्या पोलीस असतील आणि मेडिकल विभाग त्या सगळ्यांना दिलेली आहे। दरम्यान आत्महत्या केलेल्या दीप्तीच्या आई वडिलांनी काय आरोप केले तेही पाहूया। पहिली मुलगी झाल्यानं सासरचे नाराज होते। सासरच्या मंडळींनी दुसऱ्यांदा जबरदस्ती गर्भलिंग तपासणी आणि गर्भपात करायला लावला। गर्भलिंग तपासणीला नकार दिल्यानं पतीनं मारहाण केली, शिवीगाळ केली आणि दमदाटी केली। शारीरिक आणि मानसिक त्रासाला कंटाळून तिनं आत्महत्या केली। नोव्हेंबर 2025 मध्ये प्रचंड मानसिकरित्या ती खचलेली होती आणि नाराजही होती। वंशाला दिवा हवा म्हणून सासरच्यांनी सुनेला दमदाटी केली। पैसे देऊनही मुलीला त्रास दिला। 4 चाकी गाडी घेण्यासाठी हुंड्याची मागणी केली। लग्नामध्ये 50 तोळे सोनं, गाडीसाठी 25 लाख रुपये दिले। तिच्या चारित्र्यावर संशय घेणं, दिसायला सुंदर नाही, घरातली कामं येत नाहीत म्हणून छळ केला, असे आरोप दीप्तीच्या कुटुंबियांनी केलेत। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।